गजर माऊलीचा, गजर माऊलीचा केने आले भरा केने एरझार चुके जेने उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी वाहती मार्ग अवघे मोहरले जग उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी तुका म्हणे माप खरे आना माझे बाप तुका म्हणे माप खरे आना माझे बाप उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी विठाला आले बरा केने एरझार चुके जेने उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा आम्हाला येरझार ज्याने चुकते जन्म आणि मरण ज्यानं चुकतं असा माल भरण्याचा उपदेश करतायत. माल कुठे भेटतो याचा पत्ताही सांगतायत. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये तथा कापडी परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या देशवंडी गावामध्ये एका कीर्तन सभेत उपस्थित आहोत. त्या कीर्तन सभेचं निमित्त आपल्या गावातील एक सन्माननीय शेतकरी परिवार जगन्नाथ भाऊ असतील, बाळू भाऊ असतील तथा यादव भाऊ असतील यांचे पितृचरण ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी नाना नंदराम कापडी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित आहोत. त्यांची 3 मुलं तथा त्यांची कन्या सिंधुबाई जी धनाजी ताडगे यांना दिलेली आहे. या चौघांनी आपल्या पित्याच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमातील ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला सर्व कापडी परिवार यांच्या माध्यमातून तथा माझे पारमार्थिक स्नेही आपल्या गावातील आपल्या भागातील एक चांगल्या वारकरी घराण्यातील जीवन आमचे शिवनाजी भाऊ आव्हाड यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना राजकीय सामाजिक आप्त इष्ट सगळे सोयरे जसे उपस्थित आहेत तसे आमचे सुद्धा ते माझे सोयरे सज्जन सांगाती आपल्या परिसरातील सन्माननीय वारकरी मंडळी वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आज या ठिकाणी या गुणीजन मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. त्यामध्ये परम आदरणीय परमश्रद्धेय आमचे प्रकाशजी महाराज सुरोशे असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे उत्तम महाराज गायकवाड यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे मृदंगाच्या क्षेत्रातील अत्यंत दिग्गज नाव आमचे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णाजी बैरागी यांची उपस्थिती आहे. आदरणीय श्री महाराज मंडळी यांची उपस्थिती आहे. त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. तथा कीर्तनाची साथ करण्याकरता ज्ञानेश संगीत विद्यालय या विद्यालयातील सर्व साधक मंडळी या विद्यालयाचे संस्थापक संचालक आदरणीय भुसारे सर हे स्वतः उपस्थित आहेत. त्यांच्या सर्व विद्यार्थ्यासह या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. विठाला जेव्हा मुलगा मुलगा म्हणून जन्माला येतो तेव्हा तो 2 प्रकारचे कर्तव्य घेऊन जन्माला येत असतो. मुलगा हा कोणातरी बापाच्या पोटी जन्माला येतो त्याला काय म्हणतात मुलगा. मग त्या मुलाची 2 कर्तव्य बापाच्या संबंधाने आहेत. एक तर त्याने बापाची सेवा केली पाहिजे आणि त्याने बापाचं स्मरण ठेवलं पाहिजे. जिवंत आहे तोपर्यंत सेवा आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण. म्हणून शास्त्रानं मुलाचं मूलपण कशात आहे, पुत्राची पुत्रता कशात आहे हे सांगत असताना स्मृतिवचनामध्ये सांगितलं. श्राद्ध प्रकाश नावाच्या ग्रंथात प्रसिद्ध श्लोक आहे तो. मुलाने काय केलं पाहिजे म्हणे. त्याला मुलगा म्हणून जर सिद्ध व्हायचं असेल तर, पुत्राला स्वतःचं पुत्रत्व सिद्ध करायचं असेल तर काय असतं, पती सगळ्याला होता येतं पण पतीपणा सगळ्याला सांभाळता येत नाही. बाप सगळ्याला होता येतं पण बापपणा सगळ्याला सांभाळता येत नाही.
मुलगा सगळ्यांना होता येतं, पण मुलगा पण जे असतं ते सगळ्यांना सांभाळता येत नाही. मग मुलाचं मूलपण, पतीचं पतित्व, पत्नीचं पत्नीत्व, आईचं मातृत्व, पित्याचं पितृत्व, याच्या शास्त्रामध्ये काय आहेत? संकल्पना आहेत. सगळ्या संकल्पना मांडायला वेळ मर्यादा आपल्याकडे कमी आहे. फक्त मुलाचं मूलपण अर्थात पुत्राची पुत्रता, शास्त्रीय शब्द काय आहे? पुत्राची पुत्रता. कशात आहे हे सांगत असताना 3 गोष्टीमध्ये पुत्राची पुत्रता आहे म्हणे. काय केलं पाहिजे? लक्ष देऊन ऐका. जीवतो वाक्य करणात, जीवतो वाक्य करणात, प्रत्यब्धी भूरी भोजनात, गयायाम पिंड दानाश्च, त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. शास्त्र म्हणतं त्याला काय केलं पाहिजे? जीवतो वाक्य करणात. बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाचं म्हणणं ऐकलं पाहिजे, अर्थात सेवा केली पाहिजे. प्रत्यब्धी भूरी भोजनात, पुन्हा त्याने दरवर्षी बापाच्या नावानं अन्नदान केलं पाहिजे. अब्द म्हणजे प्रकाश महाराज वर्ष, एकच वर्ष नाही, प्रतिवर्षी अन्नदान केलं पाहिजे बापाच्या नावाने. मग ते कधी? प्रतिवर्षी पितृपक्षात, प्रतिवर्षी त्यांच्या तिथीला, प्रतिवर्षी अक्षय तृतीयेला. हो, म्हणून चला, म्हणजे आताही जगन्नाथ भाऊ, बाळूभाऊ, यादव भाऊ यांनी चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, सिंधुताई यांनी चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. प्रथम वर्ष श्राद्ध केलं म्हणजे सुटले असं नाही, त्यांना दरवर्षी एवढा जरी म्हणजे जसं शक्य असेल तसं, पण 2 पात्र का होईना पण बापाच्या नावानं काय केलं पाहिजे. ते फोनवर कोण बोलतो? हळू न बोला ना मला त्यांना. विठ्ठला विठ्ठला प्रत्यब्धी भूरी भोजनात, त्यानं प्रत्येक वर्षी काय केलं पाहिजे? बापाचं म्हणणं ऐकलं पाहिजे. बापाचं म्हणणं ऐकलं पाहिजे, आपलं अन्नदान केलं पाहिजे बापाच्या संबंधानं. भूरी भोजनात म्हणून ऐका मंडळी, अन्नदान केलं पाहिजे. घडेल असंच केलं पाहिजे असं नाही, पण अन्नदान केलं पाहिजे. मला सांगा, रामप्रभू वनामध्ये गेले आणि राजा दशरथ वारले इकडे. मग रामप्रभू वनात किती दिवस होते? 14 वर्ष होते. मग 14 वर्ष वनामध्ये रामप्रभूला भेटले असतील का? गहू, ज्वारी, तांदूळ, भेंडी, डेसा, कढी, वडी, डांगर हे भेटलं असेल काय? नाही. मग 14 वर्ष रामप्रभूने दशरथाची श्राद्ध कशी केली? जे मिळेल ती कंदमुळं, हो, जी मिळतील ती कंदमुळं. म्हणून श्राद्धाचं असं आहे, विस्तवावर गुळाचा तुकडा टाकला आणि पितराच्या नावाने पाणी फिरवलं तरी सुद्धा श्राद्ध होतं. कधी? परिस्थिती नसेल तर. नाही तर परिस्थिती कशी आहे? 3 जानेवारीला पेटिलं तर 2 जानेवारीला विजत. लक्षात आलं वाटतं? उत्तम बुवा कधी पेटवायचं? 3 जानेवारीला. तर विजत कधी? 2 जानेवारीला. आणि त्यानं जर गोळा भागितलं तर चालत नाही. यथास्थिती, यथा परिस्थिती. पण मायबापाच्या संबंधानं अन्नदान केलं पाहिजे. पहिली गोष्ट काय केलं पाहिजे? जीवतो वाक्य करणात. दुसरी गोष्ट काय केली पाहिजे? प्रत्यब्धी भूरी भोजनात. आणि तिसरी गोष्ट केली पाहिजे गयायाम पिंड दानाश्च. आपण गयेला गेलो, आपण प्रयागला गेलो, काशीला गेलो, ज्या ज्या ठिकाणी तर्पणाचा विधी आहे त्या त्या ठिकाणी तर्पण केलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी जो सांभाळतो त्यालाच पुत्र म्हणा, आणि ह्या 3 गोष्टी ज्याला सांभाळता येत नाही त्याला कुत्र म्हणा. म्हणून पहा, जो 3 गोष्टी करत नाही त्याच्या बाबतीत साधू संतांनी काय म्हटले तेवढं ऐका. आधी ऐका काय काय म्हटलेलं आहे. म्हणजे का हे कोण आहेत? हो म्हणे आमच्या गावचे फार प्रतिष्ठित माणूस आहे ना. म्हणे असं फार प्रतिष्ठित आहेत म्हणे. अहो या माणसाचं वजन सामान्य नाही. हे जर सिन्नरला गेले तर कोकाटे साहेब यांना खुर्ची देतात. हे चुकून जर नाशिकला गेले तर वाजे साहेब यांना शेजारी बसवतात. हे जर मुंबईला गेले तर देवा भाऊ यांचे लाडके भाऊ आणि त्यांच्या या लाडक्या बहिणी त्यांना सन्मान करतात.
लय गोडे पूर्ण ऐका बरं लक्ष देऊन. हे जर दिल्लीला गेले तर नरेंद्र मोदी चौकशी करतात. अहो अमेरिकेला गेले तर ट्रम्प यांना आवर्जून गाडी पाठवतात. हे जर इंग्लंडला गेले तर व्हिक्टोरिया राणी यांना स्वतःच्या महालामध्ये राहायला ठेवते. अहो हे सत्य लोकात गेले तर ब्रह्मदेव यांना नमस्कार करतात. हे जर पाताळात गेले तर शेष यांचा सन्मान करतो. असा प्रतिष्ठित माणूस आहे. हा का सामान्य माणूस आहे का? मग हळूच त्यांना विचारलं, पण माय बापाला सांभाळतो का? तेवढंच अवघड आहे म्हणजे. माय बापाला सांभाळतो का? नाही म्हणजे तेवढंच अवघड आहे. माय बापाला नीट बोलत सुद्धा नाही. ऐका ज्ञानोबा काय म्हटले, येर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा, तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा. येर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. विश्व जरी त्याचा आदर करत असला आणि तो जर माय बापाला सांभाळत नसला तर तो कोण आहे? मूर्ख आहे. हे मूर्ख त्याला कोण म्हटलं? ज्ञानोबा. प्रकाशबाद ज्ञानोबा मूर्ख म्हटले म्हणजे सामान्य नाही, कारण ज्ञानोबाला मोठे शिव्याच येत नाहीत. हीच ओवी जर तुकोबाराने लिहिली असती तर, ही ओवी जर नाथांनी लिहिली असती तर अवघड झालं असतं. ज्ञानोबाला मूर्खाशिवाय आणि गावढाळाशिवाय शिवीच येत नाही. ज्ञानोबाचं जीवन सालस आहे, सरळ आहे. चला, मूर्ख जैसा, जो या 3 गोष्टी बापाच्या विषयी करत नाही तो. हो, जीवत्व वाक्य करणात, मृता हे भूरी प्रत्यब्धी भूरी भोजनात आणि गयायाम पिंड दानाश्च त्रिवीर पुत्रस्य पुत्रता. ह्या 3 गोष्टी ऐका ना. जो माय बापाचं ऐकत नाही तो पुढच्या जन्मामध्ये बहिरा होतो. नाही नाही संत कीर्ती श्रवणे आले, नाही संत कीर्ती श्रवणे आले, नाही साधू सेवा घडी, नाही साधू सेवा घडी, पितृवचनासे पाठ दिधले, पितृवचनासे पाठ दिधले, अवते आसोनी त्यागी बहिरा झालो या जगे. बहिरा झालो या जगे. तीर्थवते आसोनी त्यागे, बहिरा झालो या जगे. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता. बहिरा झालो नर देईता. एका जनार्दनी स्मरणा, हा निर्णय काय उमेश दशरथेचा नाही, हा निर्णय नाथाचा आहे. पितृवचनाशी पाठ दिधली, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता. परिणाम काय झाला नाथा? बहिरा झालो नरदेही येता. म्हणून माणूस या जन्मी जर माय बापाचं ऐकलं नाही तो पुढच्या जन्मी काय होतो? बहिरा होतो. म्हणजे आता जे जे बहिरे आहेत कदाचित कदाचित माझी हिंमत नाही, असं एवढं मला हिंमत होत नाही, पण कदाचित ह्यांच्याकडून ते पाप मागच्या जन्मी काय झालं असावं, घडलं असावं. तात्पर्य काय? जीवत्व वाक्य करणार ऐकलं पाहिजे. ऐकणं सुद्धा 2 प्रकारचे. एका माणसाने मला प्रश्न विचारला, जो प्रश्न तुम्हालाही पडलाय आणि मलाही पडलाय. बाबा तुमचं वय काय आता? 65. बाबा मला सांगा, कीर्तन प्रवचन वाढली का कमी झाली? वाढली. कीर्तन प्रवचन वाढली. जुन्या काळात गायक म्हणून भेटत नव्हता, आता खूप झाले. पकवाजे भरपूर झाले आणि कीर्तनकाराला तो ऊत आलाय, ऊत.
कीर्तन करायला काय आलाय? होत आलाय. दगड उचललं की जसे 2-4 इच्छू निघतात तसं एखादं गाव जरी उचकलं तरी काय निघतात? हो. म्हणे का हो एक म्हणे आमच्या गावातले कीर्तनकार आहेत. असं कीर्तनकार आहेत? हो. म्हणजे गेल्या वर्षी गटारात पडायचे पण या वर्षी कीर्तनकार झाले म्हणे. ते चव रावली नाही म्हणत, चव ठेवली नाही या लोकांनी. जाऊ दे. तात्पर्य काय? बाबा कीर्तन वाढली. जुन्या काळात एखाद्या गावात सप्ताह असायचा आणि कधीतरी कीर्तन ऐकायला भेटायचं. आता एवढी कीर्तन. कोणी जन्माला आलं, कोणी मेलं, कोणाचं घर बांधलं, कोणाचं लग्न झालं, कीर्तन. दुकानाचं उद्घाटन, कीर्तन. बिअर बारचं उद्घाटन, हो ना, खोटं नाहीये. बिअर बारच्या उद्घाटनाला कीर्तन, पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला कीर्तन. इतका ऊत आलाय महाराज कीर्तनाला, एवढा ऊत आलाय. ऐकलं का भुसारी सर? बिअर बारला, पोल्ट्री फार्मला याच्या उद्घाटनाला लोक कीर्तन ठेवतात. हे संकट नाही संप्रदायावरचं, त्यांना कीर्तनकार भेटतात हे संकट आहे. त्यांना कीर्तनकार भेटतात. माफी मागून बोलू काय शिवनाथ भाऊ? चांगली भेटतात. विठाला विठाला. मग मला एका मंत्र्याने विचारलं, मग एवढी कीर्तन प्रवचन होतात तर लोक का सुधारत नाहीत? उत्तर आहे का बरं बाबा? लोक का सुधारत नाहीत? का लोक आमचं ऐकतात पण ऐकत नाहीत. लोक कीर्तन ऐकतात पण ऐकत नाही. डोंगरेजी महाराज म्हणले, लोग पुण्य तो बहुत करते हैं लेकिन पाप करना नहीं छोड़ते. ऐकतात पण ऐकत नाही. म्हणून माय बापाचं ऐकायचं म्हणजे नुसतं ऐकायचं नाही, तसं वागायचं. ऐकलं का मंडळी? म्हणून मुलाचं मूलपण या 3 गोष्टीत आहे. त्याने पुन्हा एकदा आवृत्ती करतो लक्षात राहण्याकरता. जीवतो वाक्य करणात, प्रत्यब्धी भूरी भोजनात आणि गयायाम पिंडदानाश्च. पिंडदानादी क्रिया केल्या पाहिजे, सेवा केली पाहिजे. किती केली पाहिजे? ती सेवेसी कीर शरीरे लोन की जे. आपलं शरीर सुद्धा वळून टाकायची वेळ आली तरी केलं पाहिजे. म्हणून या 3 भावांनी आपल्या वडिलाच्या प्रत्यब्धी भूरी भोजनात या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याकरता आज आपण उपस्थित आहोत. ऐका मंडळी, त्या निमित्ताने आज आपण उपस्थित आहोत. आणि वैकुंठवासी नाना यांचं पुण्यस्मरण आहे. आणि पुण्यस्मरण हा विधी मरणोत्तर केला जातो. मग त्या संबंधानं काहीसं चिंतन घडावं म्हणून हा सगळा खटाटोप आहे. माझ्यासमोर बसलेली सगळीच माणसं दुःखी आहेत. तुम्ही दुःखी आहेत आणि मी फार सुखी आहे का? मलाही दुःख आहे, तुम्हालाही दुःख आहे. दुःख 2 प्रकारचं आहे. वेदांताचे शब्द आहेत प्रकाश बुवा. सामान्य दुःख आणि विशेष दुःख. काय दुःख तुम्हालाच आहेत, ते मला नाहीत. मला आहेत ते ह्यांना नाहीत. पण 4 प्रकारचे दुःख मात्र सगळ्यांनाच आहेत. हो, इकडं पहा. म्हणे बायको चालू ताप आहे मला, तो मला नाही. एखादा मला बायकोचा काय आहे? ताप आहे लई, तो मला नाही. हे मला महाराज पोरगं कसंच ऐकत नाही, तो ताप तुम्हाला आहे, मला नाही. बरं, काहींची पोरं चांगली श्रावण बाळासारखी ऐकणारी आहेत, म्हणजे त्यांना तो ताप नाही. म्हणजे काही दुःख कोणाला आहेत तर कोणाला नाहीत. पण 4 प्रकारची दुःख तुमच्यासह मला आणि माझ्यासह तुम्हाला सगळ्यांना आहेत. ती कोणती आहेत? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. ही 4 प्रकारची दुःख मात्र बसलेल्या सगळ्यांनाच आहेत. मग दुःख सामान्य असो नाही तर दुःख विशेष असो, ह्या सगळ्या दुःखाचं कारण काय आहे? तर उत्तर आहे का? ज्ञानोबा म्हणतात, जगात त्रिभुवनात जेवढी दुःख आहेत ती सगळी दुःख 2च गोष्टीत अंतर्भूत आहेत. सकळी दुःखे धामे. आणि सगळे प्रकारचे दुःख आहेत, पण राहतात कुठं? ज्ञानोबा म्हणतात, भुंजताती मृत्यू जन्मे. जन्म आणि मरण ह्या 2 दुःखाच्या मधल्या काळात ते राहतात. अर्थात जीवन. ही सगळी दुःख कुठं राहतात? जन्माचं दुःख आहे पण राहतं कुठं? जीवनात. मरणाचं दुःख आहे, राहतं कुठं? जीवनात. जरेचं दुःख आहे, राहतं कुठं? जीवनात.
व्याधीचं दुःख आहे, राहतं कुठं? जीवनात. कोणाला बायको त्रास देते, हे दुःख कुठे आहे? जीवनात. मुलगा ऐकत नाही, हे दुःख कोणाला आहे? जीवनात. म्हणजे सगळ्या दुःखाचं निवासस्थान काय आहे? जन्म आणि मरणाच्या मधला काळ. सकळी दुःखे धामे आणि भुंजताती मृत्यू जन्मे. मग पटवून देऊ का तुम्हाला? आजी माता मौल्याकडे मोर्चा वळवतो. ज्या ज्या बाईचं सुनासंग पटत तिनं हात वर करा. फक्त घरी गेल्या असून काय बोलल ह्याच्या धाकापोटी नका करू बाई हातवर. हा तसं नका करू, मोकळ्या मनानं उद्या काय व्हायचे ते. ठीक आहे भाऊ. एका बाईने हातवर केलता मागच्या, पण शेजारीने हात खाली घ्यायला लावला. तुम्ही तुझ्या घरचं सगळं माहिती मला, कर हात खाली. पाहिलं बरं, जाऊ द्या. ज्यांचं ज्यांचं सुनासोबत पटतं असं विचारल्यावर हात वर केलेला नाही. आपण प्रश्न बदलू. ज्यांचं ज्यांचं सुनासोबत पटत नाही तिनं हात वर करा. प्रश्नच मोठा नाजूक आहे. प्रश्नच मोठा काय आहे? नाजूक आहे. पण ऐका ना, पटतं का म्हणल्यानंतर एका ताईचा हात वर झाला, बाकी कोणी हात वर केला नाही. आणि पटत नाही म्हणल्यावर एकाही माता मौलीने हात वर केला नाही. याचा अर्थ काय? 100% मतदान झालेलं नाही. पण यांच्या सगळ्यांच्या मनातलं सांगू का काय? ह्या सगळ्या माता मौल्या मला एकच म्हणतात. त्यांची नजर मला सांगते ह्यांच्या मनात काय आहे. ह्या म्हणतात, महाराज पटतं का म्हणलं तरी आम्ही हात वर करू शकत नाही, नाही पटतं का म्हणलं तरी आम्ही हात वर करू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. आणि ते मी समजून घेतलेलं आहे. पण एक बोलू का, ह्यांचं तरी बरं, तुमचं लय कठीण आहे. तुमचं ह्यांच्यापेक्षा कठीण तुमचं. विचारू तोच प्रश्न तुम्हाला. ज्यांचं ज्यांचं मुलासंग पटत त्याने हात वर करा बरं. बर, ज्यांचं ज्यांचं पटत नाही त्याने हात वर करा बरं. इकडे ती स्थिती आहे, दोन्हीकडे स्थिती एकच आहे. पण तुमच्यापेक्षा ही बरी, ह्यांची परिस्थिती बरी का? दुसऱ्याची घरची ऐकत नाही. बोलणं लक्षात येतं? दुसऱ्याच्या घरची आणली ती ऐकत नाही. समजलं आता, नका बोलायला मला, जाऊ द्या ना, द्या ना सोडून द्या. हे सगळे दुःखानं आम्ही काय आहोत? त्रस्त आहोत, दुःखी आहोत. हा, दुःखी आहेत. कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचं डोकं दुखतं, कोणाचं पोट दुखतं, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला कॅन्सर आहे, कोणाला थायरॉइड त्रास देतो, ही जरा रोग. कोणाला म्हातारपण आहे, अपचन आहे, डोळ्यानं दिसत नाही, कानानं कमी ऐकायला यायला लागलंय. हे काय आहे? जरा. जन्म आहे, मृत्यू आहे, जरा आहे आणि व्याधी आहे. पण हे दुःखे का आहेत? तर उत्तर आहे का, आमचं डोकं का दुखतं? आम्ही जन्माला आलो म्हणून. ऐकताय ना? आमचे गुडघे का दुखतात? जन्माला आलो म्हणून. आमचे गुडघे का दुखतात? अजून मेलो नाही म्हणून. अर्थ काय याचा? आम्हाला त्रास का आहे? जन्माला आलो म्हणून. आणि आम्हाला अजून त्रास का आहे? आम्ही मेलो नाही म्हणून. लक्ष देऊ नये का? माझ्याकडे एक औषध आहे, मी नाव सांगतो, लिहून घ्या. ते औषध एकदाच घ्यायचं. किती वेळा घ्यायचं? एकदाच घ्यायचं. ते औषध एकदा घेतलं की कोणाला डायबिटीस होणार नाही, शुगरचा त्रास होणार नाही, बीपीचा त्रास नाही, सोनाचा नाही, मुलाचा नाही, शेजाऱ्याचा नाही, त्याला कुत्रं चावणार नाही, त्याला मच्छर चावणार नाही, त्याला डेंगू होणार नाही, त्याला कोरोना होणार नाही, काहीच होणार नाही. औषधाचं नाव लिहून घ्या. सांगू का? काय नाही. संध्याकाळी झोपताना 1 कप राऊंड अप घ्यायचं. काय घ्यायचं? राऊंड अप घ्यायचं. शांत झोपायचं. लक्षात येतं ना? याचा अर्थ काय? ज्ञानोबा राय म्हटले. ज्ञानोबा राय म्हणतात, निवटलियाचे जैसे पोट न दुखे. म्हणून माणसाला सगळी दुःख जन्माला आलो म्हणून आहे आणि सगळी दुःख आहे अजून मेलो नाही म्हणून आहे. म्हणून माणसानं एक केलं पाहिजे. दुःख संपवण्याकरता बंगला बांधला पाहिजे का?
हा व्यवस्थित करता ठीक आहे, बंगल्यानं दुःख संपतं का वाढतं? हा नाही, काहीला सुखाचाही ठरतो, वाढतो सुद्धा. बाजारात गेल्यानंतर काही घेतल्याने दुःख जाणार नाही, दुःख एकाच गोष्टीनं जाईल, आम्ही एक केलं पाहिजे. किंबहुना येर झारे चिरा पडे, माणसानं जन्म मरण परंपरेचा विच्छेद केला पाहिजे. हो तुकोबाराय म्हणतात, नाही आम्हाजावे मरावे लागत, 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 नाही आम्हाजावे मरावे लागत. असो अखंडित जैसे तैसे, असो अखंडित जैसे तैसे, असो अखंडित जैसे तैसे, नाही जात कोठे येत फिरोनिया, नाही जात कोठे येत फिरोनिया, नाही जात कोठे येत फिरोनिया, नाही जात कोठे फिरोनिया. या सगळ्या दुःखानं सगळे त्रस्त आहेत, पण जगद्गुरु तुकोबारासारखा महात्मा या कोण्याच दुःखानं त्रस्त नाही. उलट तो महात्मा म्हणतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, माझ्यासारखं सुखी जीवन कोणाचं नाही. या वृत्तीवर तो महात्मा आहे. आम्हाला मात्र हे दुःख आहे, कारण आम्ही जन्म मरणाच्या गर्तेत अडकलेलो आहोत. आणि कधीपासून नुसतं एक श्लोक सांगतो, ओवी आपलं प्रमाण सांगतो नाटातलं, आणि अभंगात प्रवेशित होतो. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा, पडिलो आवर्ती भोवारा आणि ओळसा थोरा माया जाडी. तुमच्या गावाजवळ एखादी नदी आहे? देशवंडीच्या जवळ गोदावरी आहे, जवळ आहे. गोदावरीला पाणी आहे, बोला की. पावसाळ्यात पाणी होतं, जीव द्यायचो आपलं वाहतं होतं, बोला की. मग ते पाणी असं वाहू लागलं तर त्या पाण्यामध्ये असा भावरा पडतो. तिथंच कशाला, आपल्या पाटामध्ये सुद्धा जेव्हा आपण गावाला म्हणा कांद्याला म्हणा पाणी भरतो आणि पाटातलं पाणी वाहू लागलं, तिथं छोटा कवायना काय निर्माण होतो? भवरा निर्माण होतो. आणि त्या भवऱ्यामध्ये एखादा जर किडा पडला तर तो फिरतच राहतो, फिरतच राहतो, फिरतच राहतो, कुठपर्यंत? मरेपर्यंत. आणि दुसरी गोष्ट, कोणीतरी काढेपर्यंत. काढलं तर त्याच्यातून सुटला, आणि मेला तर त्याच्यातून सुटला. नाहीतर मग किती गोड श्लोक आहेत ते 3 पंचदशीतले. ते परागदर्शिना प्रत्येक तत्वबोध विवर्जिता कुर्वते कर्म भोगाय आणि कर्म कर्तृंच भुंजते. नद्या कीटा इवा वर्ता दावांतर माशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्ती. पण सत्कर्म परिपाकाते करुणा निधिनो धृता तीरछाया तरोच्छाया विश्राम्यती यथा सुखम. एखादा साधू येतो आणि या भवऱ्यात पडलेल्या किड्याला सत्पुरुष बाजूला काढतो. तद्वत तुम्ही आम्ही या जन्म मरणाच्या पाट्यामध्ये अडकलो आहोत आणि मरतो आहोत. कबीरजीची बायको दळत होती. काय करत होती? दळत होती. आणि बाजूला कमाल होता, आई दळायला आली पाहू लागला. नाही, कबीरजी माफ करा, बाई दळत होती आणि कबीरजी रडत होते. कबीरजी रडत होते. तेवढ्यात त्यांचे गुरु रामानंद आले. रामानंद बोले, कबीरा काय रडतो? म्हणजे चलती पिसी देख कर.
जिया कबीरा रोए, ऐकताय ना? चलती पिसी देख कर जिया कबीरा रोए, दो पाने साबुत बचाना कोय, एकही धान्य साबुत राहत नाही. हे पाहून रडायला लागले. कबीरजी म्हणले तसं खालचं पाळू, खालची पाळू म्हणजे जन्म आहे आणि वरचं जात म्हणजे मरण आहे. या जन्म मरण्याच्या जात्यात एकही जीव साबुत राहत नाही. पण रामानंदजी म्हणले कबीरा रडू नको, एकदा जात उचल बरं, जात उचल बरं. उचललं तर त्याला खाली एक खुंटा असतो. जीव शिव दोन्ही खुंटे घे, प्रपंचाचे नेटे घे, लावून पाची बोटे घे, तू ये रे बा विठ्ठला. खुंटे दोन आहेत, एक खालचा खुंटा आहे, एक वरचा खुंटा आहे. जनाबाई म्हणतात जो खालचा खुंटा आहे तो शिव खुंटा आहे, कारण जाग्यावर हालत नाही तू. आणि वरचा खुंटा फिरत राहतो, हा जीव खुंटा आहे, फिरतच राहतो. कबीरा जात उचल. उचललं तर सगळे दाणे ठेचले होते, पण त्या खुंट्याच्या भोवती जे 4 दोणे होते ना ते मात्र साबुत होते. अरे कबीरा, या जन्म मरणाच्या पाळूमध्ये जात्यामध्ये सगळे चिरडले जातात, पण जे शिवाला धरून बसलेत ना ते कधीच मरत नाहीत, कधीच मरत नाहीत. तात्पर्य एक आहे की जीवानं शिवापर्यंत गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय ही आपली जी परंपरा आहे, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. बाबा तुमचं वय काय आता? तुमच्या मागचे ते हा तुमचं वय? तुमचं चष्मा नाही तेच हा नाही हो, तुम्हीच. तुमच्या वडिलांची तब्येत कशी गेले? बापरे. आजोबा कसे आहेत? आजोबा बी गेले. पंजोबा ऐका, पंजोबा गेले, आजोबा गेले, वडील. आता कोणाचा नंबर? आता कोणाचा नंबर आहे? कोणाचा आहे? बोला की माझा. तर माझ्याकडे हात करायला लागले. आता मला थोडी कीर्तन करू द्या. आज जा मेला पण जा मेला, बाप मसना गेला. आज जा मेला पण जा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. मेला पण जा मेला बाप मसनाला गेला. जवळजवळ आमची वाटचाल त्या दिशेने चालू झाली. पण आता सावध व्हायचंय, आता सावध व्हायचंय. किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावे फजित. आता घाबरायचंय आणि आता एक करायचंय, हे जन्म मरण संपवून टाकायचे. का संपवायचंय? कारण या शरीरात ते संपवता येतं. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. जन्म मरण चुकवणं गरजेचंही आहे आणि जन्म मरण चुकवण्यात आम्ही समर्थ सुद्धा आहोत. पण आमची अडचण एक आहे,
आम्ही नको ते धंदे करत बसलो एवढा धंदा सोडून. बऱ्याच वेळेला माणूस ज्याच्या करता आलं ते काम विसरून जातो. हा, खरं सांगा, तुम्ही तर कशा करता आले? आज तुम्ही देशवंडीत कशा करता आले? वर्षात आले, बरोबर, वर्षात आले, काय हरकत नाही. तुम्ही इथं मंडपात का बसले? कीर्तन ऐकायला. पण बऱ्याच लोकांना भानच राहत नाही आपण कीर्तन ऐकायला बसलो. ते चटयाचे दोरे उपशीत बसतील. याला ज्ञानोबाराचे ओवे देऊ का 3? देहाची या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया, इंद्रिय ग्रामीच्या राजबिदी, अहम ममतेच्या जल्पवादी, विकारांतराची मांदी मेळविती, दुःख शोकाच्या घाई, मारल्याची शेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्राशिले माया. अशा अज्ञानाच्या निद्रेत झोपलेल्या समाजाला तुकोबारासारखा साधू तळमळीने सांगतो, बाप, एका बाजाराच्या रूपकातून सांगतो, अरे बाप, तुम्ही येऊ नये पण या जन्म मरणाच्या बाजारात आलाय, या संसाराच्या बाजारात आलाय. मग तुम्ही या बाजारात आल्यावर कोणता ना कोणता माल भरणारच आहे, काही ना काही कर्म करणारच आहे. नाही कष्टित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्मकृत. माणूस कर्म केल्याशिवाय राहत नाही. मग हे करा बाप हो, कोणताही माल भरण्यापेक्षा ज्या जन्म मरणाने आपण त्रस्त झालो तो चुकवणारा माल भरा, असा उपदेश महाराज. आता पहिलं चरण प्रकाशबा म्हणतील, दुसरं तुम्ही म्हणायचं, तिसरं तुम्ही म्हणायचं, चौथं उत्तम बाबांनी म्हणायचं आणि समारोप करायचा. प्रत्येकाने आपापल्या कामाला तत्पर राहायचं. पहिल्या चरणातून तुकोबाराय म्हणतात, आले भरा
केने येर झार चुके जेने. एक बाजाराचं रूपक आहे. संसाराच्या बाजारात आम्ही यायला पाहिजे नव्हतं पण आलो. परत संसाराला बाजार का म्हणतात? संसाराचं रूपक आपलं माफ करा, संसाराला बाजार का म्हटलं? कारण संसारात आणि बाजारात काहीतरी सादृश्य असलं पाहिजे. काय असतं, जेव्हा एखाद्याला एखादी उपमा दिली तर उपमेन उपमानात काय पाहिजे? काहीतरी सादृश्य पाहिजे. एखाद्या पकवाजाला म्हटलं अरे आमका आमका म्हणजे भवानी शंकरच आहे. का भवानी शंकर म्हणलं पाहिजे? निदान त्या भवानी शंकर सारखं काहीतरी पाहिजे, निदान केस तरी. आमचे गायक म्हणजे भीमसेन जोशीच आहेत. का म्हणलं पाहिजे? भीमसेन जोशी सारखा एखादा स्वर तरी लागला पाहिजे, काहीतरी सादृश्य पाहिजे. राम चंद्रासारखा आहे, मग चंद्रात आणि रामात काहीतरी सादृश्य पाहिजे. तसं संसार बाजार आहे, याचा अर्थ संसारात आणि बाजारात काहीतरी सादृश्य असलं पाहिजे. उत्तर एक आहे. एकच सांगतो, लय विस्तार करत नाही. माणूस किती बेजार असला तरी बाजारात जावंच लागत. याच्याबद्दल तुमचं काय मत? शेती पिकली तरी जावंच लागतं, नाही पिकली तरी जावंच लागत. कारण काय, बाजारात गेल्याशिवाय धान्य घरात येत नाही आणि धान्य घरात आल्याशिवाय माणूस जगत नाही. म्हणून आपण किती बेजार असू बाजार करावा लागतो. तसं जन्म मरणाचा किती त्रास हो, कर्म आहे तोपर्यंत संसारात यावंच लागतं. आले ना आता तुम्ही, आले ना, मग बाकी येर त्याची वाव खटपट, बाकीची खटपट सोड आणि आता एक कर. आले भरा केने असा माल भरा ज्याने येरझार चुकेल. हे जन्म मरण संपून जाईल असा माल भरा. आणि महाराज असा माल आहे का या बाजारात? आहेच. बाजारात मला सांगा, दूध कुठं भेटत? तूप कुठं भेटत? बाजारात. दारू कुठं भेटती? बाजारात. बदाम कुठं भेटतात? बाजारात. गांजा कुठं भेटतो? सिन्नरला. कोण म्हणलं? बाजारात. ज्या बाजारात तूप भेटतं त्या बाजारात दारूही भेटते. ज्या बाजारात गांजा भेटतो त्या बाजारात बदामही भेटतात. शहाण्याने ठरवलं पाहिजे काय घ्यायचंय, काय घ्यायचंय. तसं जन्माला आल्यानंतर विकाराचाही बाजार भरलेला आहे आणि संस्काराचाही बाजार भरलेला आहे. अरे तुम्ही ठरवा, विकाराच्या बाजारातून बेजार व्हायचंय का संस्काराच्या बाजारात जाऊन उद्धार करून घ्यायचा आहे. माझं म्हणणं आहे बाबा, तुम्हाला कोणताही माल भरण्यापेक्षा असा माल भरा जन येरझार चुकते. महाराज असा माल आहे का? आहे ना. असा एक माल आहे, तो माल एकदा भरला की येरझार संपून जाते. त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार, साठविला हरिजी हृदय मंदिर. त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार, साठविला हरिजी हृदय मंदिर. त्याची सरली हरी आला आता मग कैची भय चिंता. त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार, त्याची सरली म्हणे हरी काही उरोने देऊन. त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार, उरोने देऊन. त्याची सरली, त्याची सरली येरझार, त्याची सरली, त्याची सरली येरझार, 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 त्याची सरली येरझार. कोणी? ज्याने हरी आपला केला. त्याची सरली येरझार. कोणाची? ज्याने हरी हातात आणला त्याची येरझार संपली. अर्थात या जगात हरी नावाचा माल असा आहे त्यानं येरझार संपून जाते. म्हणून महाराज मग हरी नावाचा माल कुठं भेटल? म्हणजे कुठं भेटणार नाही, सगळीकडेच आहे. हरी व्यापक, एक हरी आत्मा सगळीकडे. पण कसं असतं, सगळीकडे जरी भेटत असलं तर विशेष एखाद्या जागेवर भेटतो. द्राक्ष सगळीकडे भेटतात का नाही महाराष्ट्रात? पण चांगले आणि सहज कुठे भेटतात? नाशिकला. कांदा सगळीकडे भेटतो का नाही? पण चांगला सहज कांदा कुठे भेटतो?
लासलगावला आहे ना. द्राक्ष आपलं मोसंबी संत्री सगळीकडे मिळते की नाही, पण चांगली नागपूरला आहे की नाही. अभ्यास चांगला आहे तुमचा बाजारपेठेचा. केळी सगळीकडे मिळते पण चांगली जळगावला. अगदी बरोबर. गांजा सगळीकडे भेटतो पण चांगला कुठं भेटतो. असो जे ते भेटण्याचा सावध आता तुम्ही. हरी सगळीकडे आहे पण चांगला आणि सुलभ भेटण्याकरता, तो माल भेटण्याकरता आम्ही कुठं जावं. मारा त्या बाजारपेठेचा पत्ता दुसऱ्या चरणात सांगतात. उभे केले चुकते तो माल कुठे. उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी. इनामाची पेठ आहे पंढरी आणि तिथं तो माल उभा आहे. सगळीकडे व्यापक आहे पण तिथं मात्र तो काय आहे, उभा आहे. अरे जा आणि त्या बाजारपेठेत जाऊन तो माल भरा. तो माल भरला की जे जन्म मरणामुळे आपल्या जीवनात दुःख आहे ते संपून जाईल. इथं इनामाची पेठ म्हटलंय. इनामाची पेठ शब्दाचा अर्थ 2 मिनिटात सांगतो. काय आहे, पाटील देशपांडे पांडे देशपांडे पाटील महाजन ही आडनावं नाहीत. हे काय आहेत, त्या काळातल्या पदव्या आहेत. पाटील पांडे महाजन. महाजनाने काय करायचं, बाजारपेठेतली मापावर लक्ष ठेवायचं. पाटलाने काय करायचं, भांडण तंटे झाले तर मिटवायचे. ही कामं होती. पुढे ती आडनावात कन्वर्ट झाली, तो भाग निराळा, पण ही आडनाव आहेत. आणि मग ज्या पाटलाला काम पाहून सरकारनं इनाम दिलं की त्याला म्हणायचे इनामदार. एखाद्या देशमुखाला इनाम दिलं एखाद्या राजानं, त्याला काय म्हणायचे, इनामदार. हो, इनामदार सुद्धा आडनाव नाही. ज्याला शासनानं इनाम दिलं त्याला काय म्हणतात, इनामदार म्हणतात. हो, अशी ती इनामाची काय आहे, पेठ आहे. आणि अशी इनामदार ज्या बाजारपेठेत राहतात त्याला इनामाची पेठ म्हणतात. तसं पुंडलिकराव नावाचा इनामदार, पंढरी नावाचा इनामदार, चंद्रभागा नावाची इनामदारीन ज्या पेठेत राहते तिला म्हणतात पेठ इनाम पंढरी. अशा पंढरपूर पेठेमध्ये तो माल उभा आहे. पण सध्याचं दुर्दैव असे, ॲडव्हर्टाईज शिवाय मालाचं महत्वच पटत नाही. हो, यूट्यूबवर कीर्तन पाहिजे, जी टॉकीजवर पाहिजे, 20-20 सेकंदाच्या क्लिपा व्हायरल झाल्या पाहिजे, लोकांनी त्या स्टेटसला ठेवल्या पाहिजे. तेव्हा काय होतो, एखादा माणूस प्रसिद्ध होतो. सध्या ॲडव्हर्टाईज शिवाय काही चालत नाही. म्हणजे या सगळ्या कंपन्या आहेत ना, सौंदर्य प्रसाधनाच्या किंवा कोणत्याही कंपन्या, त्यांचा जेव्हा ऑडिट केलं जातं तेव्हा एक निधी केवळ ॲडव्हर्टाईजसाठी बाजूला ठेवला जातो. ॲडव्हर्टाईज महत्त्वाची. पण ते ॲडव्हर्टाईज करताना एवढी करतात त्याला माप राहत नाही.
6 आठवडे लावा, रंग गोरा पान. 8 वर्ष झालं लावतोय, काहीच फरक नाही. एका माणसानं बाजारात औषध आणलं विकायला, सिन्नरचं बाजारपेठ. औषध झाले मग औषध. म्हणे का तुमच्या औषधाचा विशेष काय? म्हणे कृष्णा महाराज तुम्हाला औषध एवढं भारी आहे, ऐकताय ना, कुत्र्याची जर शेपूट तुटली आणि त्या जागेला जर ते लावलं तर कुत्र्याला नवीन शेपूट फुटतं. म्हणे एवढं झाले मग औषध. दुसरा म्हणला त्याचं तर काहीच नाही, माझं त्याच्यापेक्षा भारी औषध आहे. म्हणे काय? जर कुत्र्याची शेपूट तुटली आणि त्या तुटलेल्या शेपटीला लावलं तर त्याला कुत्र फुटतं. मला असा ॲडव्हर्टाईजचा काय आहे जमाना आहे. आणि मग असा जो पंढरीच्या पेठेत विटेवर जो माल उभा आहे त्याची ॲडव्हर्टाईज तुकोबाराय 3ऱ्या चरणात करतो. वाहती मार्ग अवघे मोहरले जग. 2च वाक्यामध्ये सगळे मार्ग तिकडे जातात. यजन तिकडे जातं, याग तिकडे जातो. असा हा परमात्मा आहे. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मृतस्तुन्वंती दिव्यै स्तवय. असा तो आहे. वाहती मार्ग अवघे मोहरले जग. आणि सगळ्या जगाला तोच पाहिजे. म्हणजे ज्या अर्थी जगाला सुख पाहिजे त्या अर्थी जगाला तोच पाहिजे. मग सगळ्या आगव्या जगा एक आणि सेव्य जैसे उदक ज्ञानोबाराय म्हणतात. तसा तो परमात्मा अपेक्षित आहे. फक्त एक आहे, सगळ्याला तोच पाहिजे. फक्त काही लोक त्याला विषयात शोधतात आणि काही लोक त्याला देवात शोधतात. एवढीच काय आहे अडचण आहे. पण वाहती मार्ग अवघे मोहरले जग. ठीक आहे महाराज, पटलं आम्हाला. जीवनाचं कल्याण तोच माल भरण्यात आहे की जो माल पंढरपूरच्या पेठेत आहे. पण फक्त एवढं सांगा, त्या बाजारात गेल्यावर तो माल जर घ्यायचा असला तर खिशात पैसा पाहिजे का फुकट भेटतो? 1 तोळा सोनं घ्यायला जर सिन्नरला जायचं असेल तर खिशात 100-200 रुपये नको का? 80,000 खिशात पाहिजे तर सोनाराच्या दुकानात जायचं. काय पाहिजे? काय पाहिजे म्हणे तोळ बांध्या. काढा पैसे. किती आहेत? 100 रुपये. तो तोळ बांध्या देईन का तोंडात देईन? मग तो जो माल भरायचा आहे त्याचं एक मूल्य असेल ना, तेवढं मूल्य आम्हाला सांगा. म्हणजे आमच्या जीवनाचं कल्याण होईल. आम्ही जाऊ आणि तो माल घेऊ. मग तो माल भरण्याकरता काय मूल्य लागतं ते मूल्य शेवटच्या
माल उभा आहे, ज्यानं येरजार चुकते, ज्यानं जीवन सुखी होतं, फक्त हे करा, त्याच्याकडे जाताना खरं मापण्या. 2 प्रमाण सांगतो, सेवा संपवतो. खरं माप म्हणजे काय? भक्तीची आमापे मोजे तू अनंता, इतराने तत्वता न मोजवे. इतरानं मोजता येत नाही, त्याला भक्तीच्याच मापानं मोजता येतं. हो, दूध शेरानं मोजता येत नाही आणि धान्य मिलीलिटरनं मोजता येत नाही. ज्याचं त्याचं माप काय झालेलं आहे, ठरलेलं आहे. हो, म्हणे का हो यावर्षी तुम्हाला कांदा किती झाला? झाला म्हणे 50 फूट. नाही ना जमत. का हो तुमच्या गाडीला किती लिटर तेल लागतं, किती तेल लागतं 1 किलोमीटरला? म्हणतं 2-2.5 किलो लागत. परिमाण ठरलेलं आहे, परिमाण ठरलेलं आहे. तद्वत मंडळी, परमात्म्याचे परिमाण ठरलेलं आहे. तो फक्त भक्तीच्याच मापाने मोजता येतो, प्रेमानच मोजता येतो. म्हणून भक्तीची आमापे मोजे तू अनंता. भक्तीचं माप न्या, पण माप नेताना खरं न्या, खोटं नेऊ नका. देवाकडे येताना सोंगानं येऊ नका, प्रामाणिक होऊन या. ओ माता मोरे 2च मिनिटं द्या, झाले कीर्तन. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं ऐका. प्रामाणिकपणा नाही, कारण सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जगात सगळ्यात मोठं अनुष्ठान आहे प्रामाणिकपणा. सगळ्यात मोठं अनुष्ठान आहे. तुम्हाला जप करायची गरज नाही, कोणता देव ऋषी बघायचा गरज नाही, कोणत्या ज्योतिषाकडे जायची गरज नाही, काही नाही. प्रत्येकाने आपापल्या कर्मात प्रामाणिक राहिलं की त्याला जीवनाला फळ आल्याशिवाय राहत नाही. हा माझा अनुभव आहे, हा माझा काय आहे अनुभव आहे. आता ते व्यावहारिक गोष्टी शिवनाथ भाऊ कीर्तना सांगत नाही, नंतर सांगेल. अनुभव आहे. असे काही काही लोक आहेत. मला एक जण म्हणला, महाराज ग्रहण आलं म्हणे. म्हणे हो, एवढ्या मंत्राचा जप करा म्हणे ग्रहणात. म्हणलं का हो? म्हणे हा ग्रहण जरा जप केला, जो माणूस जोडला तो तुटतच नाही. नाही बाबा, हे मंत्र नको मला, तंत्र नको मला, जडी नको मला, बुटी नको मला. एकच माहिती आहे, आपण आपल्या संप्रदायाशी प्रामाणिक राहा, सगळी फळं मिळतात. म्हणजे जीवनात काय पाहिजे? माणूस प्रामाणिकपणा पाहिजे. म्हणून माझा एवढा स्वाभिमान माझ्याकडे आहे. 25 वर्ष झालं कीर्तन करतो, पण आतापर्यंत एकही कीर्तन खोटं बोलून कॅन्सल नाही केलं. आपण जे ते कर. कधी कधी दुसरीकडे जावं लागतं, लोकांच्या शिव्या खाल्ल्या, पण माझी आजीचा आजारी आहे, आईची तब्येत बरी नाही, मला बरंच वाटत नाही, असं कधीच नाही केलं. जे ते सांगितलं. आजही येणं शक्य नव्हतं मला. आमचे गुरुजी वारलेत काल त्यांचा अंत्यविधी झाला. उद्या सावडायचे. मी शिवनाथ भाऊला एवढ्या प्रेमानं तळमळीने तारीख घेतली. मी त्यांना म्हणलं, बाबा एरवी आमची लाईन लागलेली होती, रात्री कीर्तन ठाण्याला, आता इथं करायचं, संध्याकाळी जळगावला करायचं, अशी लाईन बसली होती. पण ती बिघडली. गावाकडून यायचं आणि गावाकडे जायचं, म्हणजे फक्त 350 किलोमीटर आलोय रात्री, आणि आता कीर्तन झालं 350 किलोमीटर जायचे. मी भाऊला म्हणलं, भाऊ एका कीर्तना करता एवढा हेलपाटा नको. आणि महाराज समजदार माणूस आहेत बरं, अशी भेटत नाहीत. ते बाबा योग्य पर्यायी माणूस निवडला तर बरं होईल. पण एक बोलू का म्हणे, बाबा मंदिराच्या वेळी आमंत्रित केलं तेव्हाही तुमचं येणं झालं नाही, रौप्य महोत्सवाला आमंत्रित केलं तेव्हाही तुमची तारीख बसली नाही. आमची फार इच्छा आहे तुमचं गावात कीर्तन व्हावं, आणि केवळ यांच्या प्रेमापोटी मी सकाळी 3 वाजता आलो. किती वाजता आलो? पावणे 3 वाजता पोहोचलो इथे. आणि इथे येऊन कीर्तन 8 दिवसामध्ये फक्त रात्री झोपाय भेटलंय मला. आणि आनंदीचा सप्ताह. मला वाटत असं एवढा चुकून सुकला नाही, सुकला नाही असं वाटत असं तुम्हाला. न सुकण्याचं कारण आहे, पारिजातकाचं फुल सकाळी उगवतं आणि 10ला सुकून जात. पण झेंडूचा गेंदा असतो ना, त्याला 8 दिवस काही होत नाही. असो. आणि ताकद जी आहे तुमच्या प्रेमाची आणि माझ्या प्रामाणिकपणाची, बस. असो, प्रामाणिकपणा हा जीवनातला सगळ्यात मोठा साधन आहे. म्हणतो का म्हणे, माप खरे आणा माझे बाप, खरं माप आणा. आणि जीवनात हा परमात्मा आपलासा करून, हा माल आपल्या हृदयात भरून जीवनाचं सार्थक करून घ्या आणि जन्म मरण परंपरेच्या बाहेर निघा. ज्ञानेश्वर सेवेचा भाग संपलेला आहे. आज या ठिकाणी जगन्नाथ भाऊ, बाळू भाऊ, यादव भाऊ या तिघांनी आदरणीय
त्यांची कन्या असणारी सिंधुबाई यांनी आपल्या वडिलाच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर मातोश्री सोनाबाई यांचं देहावसान आधी झालं. किती वर्षापूर्वी? 4 वर्षापूर्वी आई गेली. पण आईच्या पाठीमागं या तिन्ही भावाला आणि सिंधुताईला माहेरपणाला बाप शिल्लक होता. बाई माहेरात का जाते? चोळी बांगडी करता जाणाऱ्या बाया संपल्या आता, कधीच जात नव्हत्या. चोळी बांगडी नवरा काय फाटकं नेशविल पण काय नागवं ठेवील. मग बाई माहेरात का जाते? माहेरात गेल्यावर पाठवून हात फिरवणारा मायबापाचा हात पाहिजे असतो. सिंधू काय चाललंय माय तुझं? असा पाठवून हात फिरवणारा कोण पाहिजे? बाप किंवा माय पाहिजे असते. बाई माहेरात का जाते? माय बापाच्या सुखा करता जाते. एक सांगतो, माय बापानं तोंडावून फिरवलेला हात, पाठून फिरवलेला हात, 2 किलो बदाम खाल्ले तर छटाभर वजन वाढत असेल. पण मायबापानं फिरवलेला हात असा ताकदीचा असतो महाराज, त्याच्यामध्ये काही ना आगळी वेगळी ऊर्जा असते, आगळी वेगळी ऊर्जा असते. म्हणून बाईचा जेव्हा माहेरातला मायबाप संपतात, तुमच्या तिन्ही भावाच्या प्रेमाबद्दल मला आदर आहे बरं. जगन्नाथ भाऊ, बाळू भाऊ, यादव भाऊ, तुम्ही तिघही बहिणीकडे लक्ष द्याल याचा मला विश्वास आहे. तरी मला बोलावं लागेल. हं, माय गेल्यानंतर मायसारखी भाऊजाई असते पण माय नसते. बाप मेल्यानंतर बापासारखा भाऊ असतो पण बाप नसतो. म्हणून आईच्या पाठीमागं वडिलाचा आधार होता, सिंधुबाईचं माहेर होतं. पण त्यांच्या जाण्याने माहेरातला तोही धागा संपला. आता हे 3 पोर आहेत. 2 गोष्टी सांगतो. जग स्तुती करतं, कौतुक फक्त बाप करू शकतो. वाक्य आहे का? कौतुक वेगळं, स्तुती वेगळी. काय तुमचं काम मोठं आहे, काय तुमचं काम मोठं आहे. लोभापोटी स्वार्थापोटी स्तुती करणारे आमच्यासारखे कमी आहेत का? भरपूर आहेत, भरपूर आहेत. स्तुती जग करतं पण कौतुक करायला फक्त बाप लागतो. मी माझा बाप सांगतो. माझा बाप असा होता, एकदा माझ्या बापाने एवढं मारलं मला 3 दिवस चालता येत नव्हतं. विचारा का मारलं? हरिपाठाला गेलो म्हणून. गावात हरिपाठाला का गेला? बापाने एवढं मारलं भाऊ, मला 3 दिवस चालता येत नव्हतं. इलेक्ट्रिक शेगडीचे करंट उलथाण्यामध्ये आणलं आणि त्याच्यावर मला कोंबडा 2 तास धरायला लावला. का? कीर्तनाला गेलो म्हणून. एवढा माझा बाप. याच्या काय होते? बरं, सुपारीचे व्यसन नाही वडिलाला, पण ह्याची काय नव्हती? आवड नव्हती. पण असं करून, असं असून मी माझी जिद्द सोडली नाही ना, आज कीर्तनकार झालो. काय झालो? कीर्तनकार झालो. आणि एवढ्या गोष्टीचा स्वाभिमान आहे आम्हाला. कसाही नाही झालो, गुरु चरणाजवळ बसून अभ्यास करून झालोय. गुरुची सेवा पुन्हा अभ्यास केलाय आम्ही, मग झालोय. ठीक आहे, आमचा अभ्यास आमच्या कुवतीनं जेवढा घडला तेवढा. पण कृष्णा महाराजाचं काही हायब्रिड कीर्तनकार नाही आहे. जोग महाराजाच्या परंपरेतला आहे पाठ्य. अभ्यास केलेला आहे, झालो. आणि माझी संस्था सुटली आणि आमच्या गुरुने एक सप्ताह ठेवला. आणि मी आईला आग्रह केला, मी आई, आम्ही आईला अक्का म्हणतो, मी अक्का दादाला घेऊन ये ना सप्त्याला. मग तुला वाटतं का तुझा बाप येईल? मग कर ना तयार, तुला तरी कधी घडल. मग माझ्या आईने माझ्या वडिलाला तयार केलं आणि आळंदीला ते आले. माझं कीर्तन झालं त्या सप्ताहामध्ये. अधिक मासातला सप्ताह होता. कीर्तन झालं. जे ते म्हणायचे, काय उमेश भावानं कीर्तन केलं. कारण नवीन होतो, सगळे गुरुवर्य कौतुक करायचे. आणि माझे वडील दिसले की विचारायचे, कोण आहे? पोरं म्हणायचे, उमेश महाराजाचे वडील आहेत. म्हणून मोठे मोठे महाराज लोक माझ्या वडिलाच्या काय करायचे? पाया पडायचे. आणि माझे वडील शर्टाच्या गुंड्या लावायचे. वस्तुस्थिती लक्षात आलं. कारण त्यांच्या गळ्यात काय नव्हती? माळ नव्हती. माझे वडील मला लाडानं बाळू म्हणायचे. पण आता वाईट वाटतो मला, आता वडील महाराज म्हणतात. पण तेव्हा मला काय म्हणायचे? बाळू, बाळू म्हणायचे. चिडल्यावर बाळ्याही म्हणायचे. चिडल्यावर बाळ्याही म्हणे. माझ्या मोठ्या भावाचं नाव गणेश, दुसऱ्याचं नाव दिनेश आणि माझं नाव उमेश ठेवलं. तर माझ्या वडिलांनी रेकॉर्डला जाऊन विजय नाव केलं. का? कारण त्यांना नोकरीमध्ये एक अडचण आली होती. ते खूप दिवस प्रॉब्लेम होता, म्हणजे ट्रान्सफरची अडचण होती. काय करप्टेड नाही माझा बाप बरं. हो, ट्रान्सफरची अडचण होती. आणि खटपट करून माझा जन्म झाला
आणि गावावर पुन्हा त्यांना ड्युटी मिळाली, माझा विजय झाला. म्हणून माझं रेकॉर्डला नाव विजय, म्हणजे बापानं नाव विजय ठेवलं ना आईनं नाव उमेश ठेवलं. आता आईचं प्रसिद्ध झालं तो भाग सोडून दे, पण रेकॉर्डला काय विजय. पण प्रसिद्धीला उमेश आहे, मालाला विजय. असं बाप बाळ्या म्हणायचे. ऐका बरं, कीर्तन झालं आणि आमच्या आई वडिलाच्या खोलीतून मला रात्री रडण्याचा आवाज आला. तो कोण रडू लागलं? माझा बाप रडत होता. जे कधीच मला कीर्तनाला जाऊ देत नव्हता तो बाप आज काय करत होता? ढसा ढसा रडत होता. वडील का रडतात म्हणून मी कानोसा घेतला तर माझा बाप म्हणत होता, अगं मी बाळ्याला एवढा मारायचो, आज माझा बाळ्या किती मोठा झाला. याला कौतुक म्हणतात. हे फक्त कोण करू शकतो? बापच करू शकतो. यादव भाऊ, बाळू भाऊ, जगन्नाथ भाऊ, तुम्ही आता 10 बिघ्याची 20 कराल, 20ची 40 कराल, स्तुती करायला जग आहे, पण कौतुक करणारा बाप नाना गेलेले आहेत. पण ऐका, 2 गोष्टी आहेत. प्रकाश बुवा श्लेष ऐका, एखाद्याचं कौतुक करायला बापाचं काळीज पाहिजे किंवा काळीजच बाप पाहिजे. दुसऱ्याचं कौतुक कोण करू शकतो? एक तर बापाचं काळीज कौतुक करू शकतं, किंवा ज्याचं काळीजच काय आहे? बाप आहे मोठे, तो कौतुक करू शकतो. म्हणून ऐका, जरी जन्म देता बापाचं काळीज गेलं असलं तरी गुरुचं काळीज बाप असतं. ज्ञानोबाचं काळीज बाप आहे, तुकोबाचं काळीज बाप आहे. म्हणजे तिन्ही पोरांना एकच सांगेन, सिंधुताईला सांगेन, जरी माहेर माय बापाच्या रूपानं संपलेलं असलं तरी अजून सुद्धा ज्ञानोबा, तुकोबा, पांडुरंग परमात्मा यांच्या रूपानं ते शिल्लक आहे. सकळी पंढरी आहे माझे माहेर साजनी, ते शिल्लक आहे. त्याच्याशी अनुरक्त राहावं आणि आपलं जीवन परिपूर्ण करून घ्यावं अशी प्रार्थना, असा सल्ला या तिन्ही भावंडाला आणि बहिणीला देतो. कापडी परिवारावर जे दुःख झालं ते दुःख सावरण्याची ताकद विधात्यानं सर्वांना द्यावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा गुणीजन महाराज मंडळी यांचे आभार मानतो. कापडी परिवाराचे आप्तेष्ट सगळे सोयरे यांचेही आभार मानतो. पुन्हा एकदा ज्ञानेश संगीत विद्यालय तथा त्याचे संस्थापक आमचे कोशारे सर यांचे आभार मानून वाणीला पूर्णविराम देतो. आता ऐका, आता जय विठ्ठल होईल, विनेकरी येतील, ज्ञानदेव तुकाराम होईल. सूचना झाल्याशिवाय कोणी उठू नये. मला मात्र पुढच्या प्रवासाची अडचण असल्यामुळे सगळ्यांचं दर्शन इथूनच घेतो. मला मात्र जायला परवानगी द्या अशी सर्वांना विनंती करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.